हेलो बच्चों, आपका स्वागत है इस वीडियो में। तर आज आपण जे बघणार आहोत ते ब्रेकिंग न्यूज आहे आणि गुगलवर सुद्धा खूप ट्रेंडिंग न्यूज आहे। व्हॉट्सअप, गुगल आणि आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्यावर ट्रेंडिंग न्यूज चालू आहे की 12वीचा रिझल्ट हा 18 मे आणि 17 मेला लागणार। तर बघूया आपण याची सत्यता किती आहे, खरंच 17 मेला लागला का निकाल, किंवा आज 18 मे आहे तर आज निकाल लागेल का, याची सत्यता आपण या व्हिडिओ मधून पडताळून बघूया। तर मी तुमच्या सोबत आहे शुभम राऊत आणि आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये गुगलची काय न्यूज आहे आणि महाराष्ट्र बोर्डाची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे maharesult.nic.in, तर त्यावरची काय न्यूज आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला बघूया आपण ब्रेकिंग न्यूज, क्लास 12th अँड 10th रिझल्ट आज जाहीर होईल का। खाली दिलेला आहे जे गुगल आहे त्याचा मी स्क्रीनशॉट लावलेला आहे की महा HSC रिझल्ट डेट 2024 18 मे 2024। तर खरंच 18 मेला हा रिझल्ट असणार का याची आपण सत्यता पडताळून बघूया। तर सुरुवातीला आपण बघूया काय न्यूज आहे आणि काय मामला आहे, सगळं ते आपण डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया मागील लेक्चर प्रमाणेच। तर आपल्याला इथे दिसत असेल क्लास 12th अँड 10th रिझल्ट डेट महाराष्ट्र बोर्ड हायर अँड सेकंडरी एज्युकेशन्स गुगल न्यूज। आता गुगलवर मी काल सर्च केलं, काही माझ्या मित्रांनी स्क्रीनशॉट पाठवला, त्यानंतर मी किंवा माझ्या स्टुडंटने जे स्क्रीनशॉट पाठवला त्यानंतर मी त्याची सत्यता पडताळून बघण्यासाठी मी सुद्धा गुगलवर सर्च केलं की क्लास 12th रिझल्ट डेट। तर त्यावर आलं, तुम्ही बघू शकता 17 मे 2024। तर 17 मे 2024 हे डेट काय आहे गुगलवर आलेली आहे आपल्या रिझल्टची। पण खरंच काल रिझल्ट लागला का नाही, तर 17 मे 2024 हे रिझल्टची डेट नाही आहे। खरं तर या तारखेला रिझल्ट नाही आहे, परंतु गुगलवर काय होत असतं, ज्याही कोणी आर्टिकल्स लिहिला तो आर्टिकल जर जास्त लोकांनी वाचला तर तो त्याची न्यूज काय होतं ट्रेंडिंगवर येतं, त्याचं जे काही मटेरियल आहे त्यामधले कीवर्ड ट्रेंडिंगवर येतात। तसेच 17 मे 2024 काय हे ट्रेंडिंगवर आलेलं आहे, वरती आलेलं आहे। त्यामुळे आपल्याला जेव्हाही तुम्ही गुगलवर जाल आणि टाकाल क्लास 12th रिझल्ट डेट 70 मे 2024 तुम्हाला दिसेल। तर आपण जी परीक्षा दिली होती ते बघा, क्लास 12th HSC म्हणजेच हायर सेकंडरी सर्टिफिकेट रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड डेट अँड टाइम। तर बघू शकता आपण महाराष्ट्र क्लास 12th बोर्ड एक्झाम डेट दिलेला आहे आपल्याला 21 फेब्रुवारीपासून आपलं सुरू झालं होता। इंग्लिशचा सर्वात पहिले पेपर होता आपला इंग्लिशचा 21 फेब्रुवारीला, नंतर 19 मार्चपर्यंत या 23 मार्चपर्यंत काही जणांचे एक्झाम चाललेले आहेत। हे झालं आपले एक्झाम ड्युरेशन। नंतर HSC रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड डेट 70 मे 2024 एक्सपेक्टेड। तर ही जी डेट आहे 70 मे 2024 काय एक्सेप्टेड डेट आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट नाही आहे, काय हे गृहीत धरलेले, एक्सेप्टेड गृहीत धरून चाललेलं आहे 17 मे 2024ला। म्हणून गुगलवर जेव्हाही तुम्ही आर्टिकल्स बघता त्याखाली काही एक्सेप्टेड असेल किंवा अपेक्षित असं जेव्हा लिहून येतील तेव्हा आपण समजायचं की ते डेट जे आहे ते काय गृहीत धरलेली आहे, ते पर्टिक्युलर डेट किंवा टाईम दिलेला नाही आहे। रिझल्ट टाइम 4 PM ला दिला होता पण आलेला नाही आहे। आणि HSC सप्लिमेंटरी एक्झाम महाराष्ट्र बोर्ड डेट ऑगस्ट 2024ला जेही फेल झालेले मुलं आहे किंवा ज्यांना आपला स्कोर वाढवायचा आहे ते सप्लिमेंटरी एक्झाम देऊ शकता ऑगस्ट 24ला। त्यावर सुद्धा आपला एक स्वतंत्र व्हिडिओ येईल की कसा सप्लिमेंटरीचा फॉर्म भरायचा आणि कशा प्रकारे परीक्षा होईल ते। आता आखिर गुगलने क्यों गलत खबर दी, तो आपण जेव्हा गुगलवर जातो तेव्हा आपण जर टाईप केलं महाराष्ट्र बोर्ड क्लास 12th रिझल्ट डेट तर तेव्हा आपल्यासमोर येते 17 मे 2024 ही न्यूज येते, कारण की त्यावरचं जे आर्टिकल्स आहे त्याखाली तुम्ही त्याचं नाव बघू शकता, महाराष्ट्र HSC बोर्ड एक्झाम 2024 रिझल्ट टाईम टेबल हे कोणीतरी एका वेबसाईटचं आहे, ते वेबसाईटनं काय केलं आहे 17 मे 2024 टाकलेलं आहे आपल्या वेबसाईटवर, त्यामुळे ते न्यूज काय आहे ती न्यूज ट्रेंडिंगवर आलेली आहे। तर नंतर आपण काही रिसर्च केला आणि तुम्ही गुगलवर ज्याही दिवशी तुम्ही रिझल्ट सर्च कराल त्या दिवसची डेट दिसेल असं मला वाटतं, कारण ज्या दिवशी मी पहिला व्हिडिओ बनवला त्या दिवशी डेट जी होती तेच डेट त्या रिझल्टची दिली जात होती। नंतर मी काल सर्च केलं तर 17 दिली जात होती। आज 18 मे आहे, आज 18 मेला सर्च केलं तर आज डेट बघा तुम्ही 18 मे 2024 आपल्याला दिलेली आहे। म्हणजे ज्याही दिवशी तुम्ही तुमचा रिझल्ट सर्च कराल गुगलवर
तर त्या दिवसची डेट तुम्हाला देईन. HSC रिझल्ट 2024 डेट मी म्हटलं, आणि ही बघा 18 मे 2024 गुगल, म्हणजे 18 मेला मी सर्च केलेलं आहे, त्याच दिवसची डेट दिलेली आहे ते गुगलने. म्हणजे यावरून असं आपण गृहीत धरू शकतो की गुगल जे आहे ज्या दिवसची डेट आहे त्याच दिवसची डेट काय देत आहे, रिझल्ट डेट देत आहे. त्यामुळे गुगलवर कधीही विश्वास ठेवू नका. आपली ऑफिशियल वेबसाईट आहे, आपली काय एक ऑफिशियल वेबसाईट आहे महारिझल्ट.in, त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. तर आता बघू शकता आपण इथे दिलं आहे HSC रिझल्ट डेट 2024 मध्ये महाराष्ट्रातील 12वीच्या निकालाची तारीख काय आहे. असं जेव्हा आपण सर्च करतो 2024 मध्ये महाराष्ट्रातील 12वीच्या निकालाची तारीख काय, तर 12वी निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाचा निकाल आज म्हणजे 17 मे 2024 रोजी जाहीर होणे अपेक्षित आहे, एक्सेप्टेड आहे, नाही की होणारच म्हणून. ओके, म्हणून इथं पण लक्षात घेऊ शकता 17 मे 2024 हे एक्सेप्टेड होती, पण तिथे निकाल लागलेला नाही आहे. त्याचबरोबर HSC रिझल्ट 2024 महाराष्ट्र बोर्ड टुडे, दॅट इज मीन्स May 17, 2024 अकॉर्डिंग टू सर्टेन मीडिया रिपोर्ट्स, आणि मीडिया रिपोर्ट्सपासून 17 मे दिली जात होती, परंतु रिझल्ट डेट नाही आहे. महाराष्ट्र बोर्डाची वेबसाईट आहे महारिझल्ट.nic.in. महाराष्ट्र एक्झामिनेशन 2024 रिझल्ट, इथं बघा साफ लिहून आहे लेटेस्ट अनाउन्समेंट रिझल्ट्स फॉर दी एक्झाम्स कंडक्ट इन 2024, म्हणजे 21 फेब्रुवारी ते 19 मार्चपर्यंत जे एक्झामिनीज कंडक्ट झाल्या होत्या त्याचा रिझल्ट हॅव नॉट बीन अनाऊन्स सो फार, आत्तापर्यंत तरी अनाऊन्स झालेला नाही. प्लीज लुक फॉर दी अनाउन्समेंट ॲट द एक्झाम रिझल्ट पोर्टल, आणि त्याची डेट जी आहे अनाऊन्स होईपर्यंत वाट बघा म्हणते. आणि तुम्ही ह्या पोर्टलवर काय करू शकता, 2 वेबसाईट दिल्या त्यावर तुम्ही त्याची डेट चेक करत राहू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि आजचा जर व्हिडिओ लेक्चर तुम्हाला खूप छान वाटलेला असेल किंवा असेच तुम्हाला न्यूजच्या रिलेटेड काही आपले व्हिडिओ येणार आहे पुढे, सिलेबस चेंज होईल का, 2024 मध्ये बोर्ड्स राहील किंवा नाही, असे जे व्हिडिओ जर बघायचे असेल आपले, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा, आणि जे बेल आयकॉन येतात त्याला प्रेस करा, जेणेकरून माझे जेव्हाही मी व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला लाईव्ह लेक्चर कंडक्ट करायचे आहे, त्यासाठी तुम्ही मला 50च्या वरती सबस्क्राईबर्स मिळवून द्या, म्हणजे तुम्ही सपोर्ट कराल तर मी तुम्हाला सपोर्ट करू शकेल तुमच्या स्टडीमध्ये. ओके.